तर लाडक्या बहिणींनो, सर्वांना खुश खबर. पहिली गोष्ट म्हणजे आज एक जबरदस्त अपडेट आपल्यापाशी आलेली आहे आणि ऑफिशियल अपडेट आलेली आहे. त्याच्यामुळे पहिले तुम्हाला खुश खबर. इतके दिवस जूनच्या महिन्याबाबत ज्या ज्या लाडक्या बहीण चिंतेत होत्या त्यांच्यासाठी आनंदाची बातमी मी घेऊन आलो आहो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कुठेही मध्ये सोडायचा नाही. सर्व अपडेट आपल्यासमोर मी ठेवील. मात्र अधिकृत आपलं व्यवस्थित माहिती देणाऱ्या चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. लाडक्या बहिणींनो, लाखो बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे आता पैसे डबल रक्कम जी आहे येणार आहे. बरोबर आहे. लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता आणि जुलैचा हप्ता एकाच वेळी येणार आहे आणि ही पण ऑफिशियल न्यूज आहे. यानंतर मात्र 1500 प्लस 1500 थेट 3000 रुपये तुमच्या खात्यावर येणार आहेत. मोबाईलवर मेसेज आला तर लक्ष द्या, ही योजना सुरू आहे. अफवा नाही, अधिकृत खात्यात जमा होणारा पैसा आहे. आता लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जूनचा आणि जुलैचा एकत्र हप्ता जे आहे येणार आहे आणि ही बातमी जी आहे ऑफिशियल वृत्तवाहिनीने दिलेली असून आपण त्याच्यावर विश्वास नक्कीच ठेवू शकतो, कारण ती ऑफिशियल वृत्तवाहिनी आहे. मी कोणाचं नाव घेत नाही यामध्ये, कारण प्रत्येकाची एक क्रायटेरिया असतो. मात्र ऑफिशियल वृत्तवाहिनीनं जे आहे ही बातमी दिली आहे की ज्या लाडक्या बहिणीला जूनचा हप्ता आला नव्हता तिला जून प्लस जुलैचे दोन्ही हप्ते सोबत येणार आहेत, ते सुद्धा ह्याच महिन्यामध्ये जुलैमध्येच. आणखीन बघा, ही बातमी थेट तुम्हापर्यंत. लाडकी बहीण योजनेत मोठा अपडेट. जून महिन्याचा थांबलेला हप्ता आता जुलैच्या हप्त्यासोबत मिळणार आहे. म्हणजेच एकाच वेळी 3000 रुपये खात्यात हक्काचं आणि थेट तुमचं नावानं जे आहे बँकेत मेसेज येईल आणि त्यामुळे अफवांना बळी पडू नका. आता बऱ्याच ठिकाणी जे आहे अफवा सुरू आहेत की फॉर्म रिजेक्ट झाला आणि कंप्लेंट करा. लाडक्या बहिणींनो, मी हात जोडून सांगतो, ह्याच्यामध्ये पडू नका. तुम्ही जर प्रामाणिक आहात, तुमचं जर समजा व्यवस्थित इन्कम असेल, तुम्ही गरीब रेषेखाली असताल, सरकारचे नियम फॉलो करत असाल, तर ह्या मूर्खांच्या नादी लागू नका. कसलीही फॉर्ममध्ये छेडछाड करू नका. तुम्ही जर फॉर्ममध्ये छेडछाड केली तर समजून घ्या फॉर्म अपात्र होऊ शकतो. अजून सरकारने असा कोणताच तुम्हाला आदेश दिला नाही किंवा सरकारने समोर येऊन सांगितलं नाही, मग तुम्ही एकदम भीता कशाला? आणि या गोष्टी सगळ्या दोगलेपणाच्या गोष्टी आहेत. फॉर्ममध्ये छेडछाड करू नका. तक्रारही नोंदवायची गरज नाही. मी स्वतः ऑफिशियली बोलून आलेलो आहो, तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. यानंतर मात्र लक्ष द्या बहिणींनो, आता तुमचा नंबर आहे. जून महिन्याचा थांबलेला हप्ता सरकारने अखेर मंजूर केला आहे. त्यासोबत जुलैचेही 1500 येणार आहेत. थेट खात्यावर 3000 रुपये जमा. चला, लेट झालं पण थेट झालं. प्रत्येक लाडक्या बहिणीला हेच वाट बघत होती, प्रत्येक लाडकी बहीण, की किती दिवस लागणार आहेत यासाठी. मात्र ठीक आहे, आता तुमच्यासोबत जे आहे घडलं, जे घडलं ते. पण तुम्ही एक विचार करू शकता की जून महिन्याचा हप्ता त्यांना कधी आला? ज्या रेग्युलर बहिणीला होता त्या रेग्युलर बहिणीला जून महिन्याचा हप्ता 5 ते 10 जून दरम्यान आला, जुलै दरम्यान. मात्र तुम्हाला सुद्धा जुलै ही महिन्याच्या शेवटाला दोन्ही हप्ते भेटणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्यासाठी सुद्धा गुड न्यूज आहे. आणि जून महिन्याचा ज्यांना हप्ता आला त्यांच्यासाठी डबल हप्ता नसणार आहे. त्यांच्यासाठी जून महिन्याचा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता सिंगल असणार आहे. त्यामुळे त्यांनाही आनंदाची बातमी आहे. काही लोक अफवा पसरत होते, योजना बंद, पण हे लक्षात ठेवा, योजना सुरू आहे, सुरूच राहणार. लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार 3000 रुपये. जून आणि जुलैचा लाभ मिळणार. एकदम सरकारने स्पष्ट आदेश दिलाय. बघा, सरकारने स्पष्ट आदेश दिलाय. योजनेला धक्का नाही. 2100 रुपयाबाबत अजून निर्णय नाही आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे मिळणार म्हणजे मिळणार. ज्यांची ज्यांची जी काही सरकारच्या योजनेची जी काही अंमलबजावणी आहे ती फॉलो केलेलीच आहे. फक्त आपल्याकडे काही आपण कार वापरत नाहीत किंवा आपल्याकडे मोठी शेती जमीन नाही आहे किंवा आपल्याकडे जे आहे इन्कम टॅक्स देत नाहीत आपण, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही, त्यामुळे घाबरायची गरज नाही. बऱ्याच लाडक्या बहिणीला उत्पन्नाबाबत प्रश्न निर्माण होतो की शेवटी उत्पन्न मोजतात कसं? तर उत्पन्नाचं मूल्यमापन कसं असतं? आता तुम्ही एखाद्या सर्व्हिसला आहात, गव्हर्नमेंट सर्व्हिसला, प्रायव्हेट सर्व्हिसला आहात आणि तुम्हाला जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न पाहिजे नाही, म्हणजे याचाच अर्थ तुमची जर सॅलरी 20,000 असेल आणि ती थेट खात्यात होत असेल, म्हणजे अकाउंट क्रेडिट होत असेल, तर 20 गुणिले 12 किती होतात? बघा, 20 गुणिले 12 2,40,000.
म्हणजे ही 2.5 लाखापेक्षा कमीच आहे. मात्र आपण अशी जर जी DBT होऊन थेट खात्यात येत असेल तुमच्या नावाने, तर ती सॅलरी पकडल्या जाते तुमचं उत्पन्न. असं तुम्ही जे आहे मजुरी करणं, बाहेरून पैसे आणणं, शेतात काम करणं, याचा आणि थेट ह्याचा काहीही संबंध नसतो उत्पन्नाचा. उत्पन्न ग्राह्यच धरलं जातं. तुमच्या खात्यात तुमच्या पगारीची रक्कम किती जमा होईल आणि याच हिशोबानं जे आहे उत्पन्नाचं सगळा तपशील सरकारकडे जातो. असं मॅन्युअली हार्ड कॅश तुम्ही जर घेत असाल, मजुरी करत असाल, काही कामधंदा करत असाल, व्यापारात असाल, तर त्याचा काही सरकारशी संबंध जुळत नाही. या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे आणि भ्यायचं तसं कारणही नाही आहे. कारण आता तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे दोन्ही हप्ते सोबत येणार आणि ज्यांना जूनचा हप्ता भेटला त्यांना जुलैचा हप्ता जे आहे एकदाच भेटेल, ते सुद्धा यांच्यासोबतच. मात्र खूप दिवस झालं या गोष्टीची जी आहे आपण आतुरतेने वाट बघत होतो आणि ही बातमी जी आहे आज आल्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणीच्या जीवात जीव आला असेल. कारण आता ही योजना बंद नाही, फॉर्म अपात्र नाही. भूलथापांना बळी पडू नका, मूर्ख लोकांच्या नादी लागू नका. कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या हिशोबानं जे आहे तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करत असतं. आता मी जसं समजून सांगायलो तसं प्रत्येकजण समजून सांगायचा प्रयत्न करत असतं. पण याच्यातील 80% लोक जे आहेत ह्याच फक्त भूलथापा हाणतात, स्वतःचं काही नसतं. मग बहिणींना जे आहे पॅनिक करायचं की योजना बंद होईल, फॉर्म अपात्र होऊ शकतील. 2-3 दिवस झालं मी चेक करत आहे. वेबसाईटला जाऊन रिपोर्ट नोंदवण्यासाठी बऱ्याच जणांनी आग्रह धरला. कोणताही सरकारी असा GR अध्यादेश आला नाही की कोणते फॉर्म अपात्र झालेत आणि कोणते नाही झालेत. आणि तुम्ही जर अपात्र फॉर्म असतील तर मग तुम्ही असं करा तसं करा. मग अपात्र फॉर्मच झाले नाहीत तर बऱ्याच लाडक्या बहिणींना फॉर्म चेक करण्यासाठी मूर्ख लोक सांगत आहेत. याचा काहीही अर्थ नाही आहे. कृपया लाडक्या बहिणींना अशा लोकांपासून सावध राहा आणि स्वतःच्या फॉर्ममध्ये कोणतीही छेडछाड करू नका. जर तुम्ही छेडछाड केली तर मात्र तुमच्यासाठी जे आहे अवघड होऊन जाईल हप्ता येणं. तुम्ही त्यांच्या नादी लागू नका. सरकारी कोणताही ऑफिशियल अध्यादेश आला नाही, ऑफिशियल ऑर्डर आली नाही. त्याच्यामुळे जे आहे तुम्ही फक्त वाट बघा. एकच काम करायचं आहे लाडक्या बहिणींनी, फक्त आणि फक्त वाट बघायची आहे. मी तुम्हाला सांगतो ह्या जुलै महिन्यामध्ये जे आहे 1500 + 1500 असे 3,000 रुपये तुम्हाला एकदाच भेटणार आहेत. त्यामुळे माझे पैसे नाही आले, माझ्या बाजूचीचे पैसे आले, मग माझ्या फॉर्ममध्ये त्रुटी आहे का, या डोक्यातून विचार बिलकुलच काढून टाका. ह्या प्रकारचं कसलीही त्रुटी नाही किंवा काही नाही. हा फक्त आणि फक्त जे आहे सरकारच्या तिजोरीचा खेळ होता. ज्यांना जेवढं जमलं त्यांनी त्याच्या हिशोबाने पाठवलं. आता त्यांनी जे आहे मागच्या महिन्याचा आणि ह्या महिन्याची दोन्ही रक्कम एकदाच पाठवायचं ठरवलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला मागंसुद्धा म्हणलं की हे तुमचा खेळ नाही आहे, हा सरकारच्या तिजोरीचा खेळ होता. त्यांच्याकडे पैसाच नव्हता तर त्यांनी ते जे असे टप्प्याटप्प्याने दिले क्रायटेरिया ठरवून त्यांनाच दिले त्यांनी पैसे आणि उरलेल्या बहिणींना आता एकत्र 3,000चा लाभ द्यायचा आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही होती छान छोटी अपडेट, आनंदाची बातमी. बस या गोष्टीसाठी व्हिडिओला लाईक आणि जेन्युइन आपलं चॅनल आहे सबस्क्राईब करायला विसरू नका.